ज्यानं ज्यानं या गावात इथून कामाला सुरुवात केली त्याचं सोनंच झालं। आत्याबाई मला वाटतंय तिचा आजारपण तिच्यावर लादलं जातंय। आपण आता जो खेळ सुरू करणार आहोत ना त्याचे सगळे नियम माझे असतील। बरं मी निघतो आता, रात्री यायला थोडा उशीर होईल। मी येत्या रोज डेला आर्यनला प्रपोज करणार। ठीक आहे, भूत नाही वनिताचं, खरी खुरी वनिता आहे ही बघ। हे बघ सुमे, आता तुझ्या कुठल्याही बोलण्यावर विश्वास ठेवला तर लोकांचा चांगुलपणावरचा विश्वास उडेल। तेव्हा मला सुमिताची खूप काळजी वाटते। ती खरंच खूप भोळी आहे आणि परशुत आता पांडुरंगा माझ्या मनातली भीती खोटी ठरू दे। सुमिताला सुखरूप ठेव। का त्रास देतेस त्या देवाला? काय मागतेस एवढं? काही नाही। काही नाही? नाही म्हणजे तुझं मागणं झालं की या गरीब माणसाकडे पण थोडं लक्ष दे। असं का बोलताय? मग काय करू? तुला माहिती आहे ना पुढचे 2-3 दिवस आपली भेट होणार नाहीये। का? अमरावतीला जायचंय मला एका कॉलेजच्या उद्घाटनासाठी। मग तिथून त्या परिसराचा दौरा करायचा आहे, नगरसेवकांबरोबर मीटिंग्स आहेत, तिथल्या पालिकेच्या निवडणुका आल्या आहेत। माझी बॅग भरून ठेव, म्हणजे ठेवशील ना? आणि तुझ्या त्या देवाकडे माझ्यासाठी काहीतरी मागशील? तुमच्यासाठी काय? काही नाही, आपण नव्हतो का बोलत आता अमृताचं कधीतरी लग्न होईल, मग ती हे घर सोडून जाईल, चिऊ एकटीच पडेल ना, मग तिच्याशी खेळायला कोणीतरी। काहीतरीच काय बोलताय? कुठे चाललीस? अगं बस ना, माझं म्हणणं तर ऐकून घेशील का? अगं ऐक जानकी। माझे सोन्या काय म्हणतो? बाबांनी नाव काय ठेवलंय आपलं? काय नाव ठेवलंय? काय नाव ठेवलंय बाबांनी? मी जानकी। मग तुझं नाव काय असेल? काय असेल? लव नाव असेल बालाचं? लव नाव असेल का खुश? का दोन्ही? आता तू माझा लव आणि तू माझा खुश। रडायला काय झालं? रडायला काय झालं? बाबांची आठवण येते? तुम्ही माझे आहात की नाही? माझे लव खुश आहात की नाही? माझे ललतात का? काय? बाबांचे पण आहात? बाबांचे पण आहात? तू आणि मी
ठीक आहे पापांचे असं ललायचं नाही. मी ललते का नाही की नाही? असं ललाय म्हणतायत लवकुश. सासरे बुवा अहो रडू नका. आम्हाला पण रडता येते, पण आमचे अश्रूच आटले बघा, बाहेरच येणार. मग आतल्यात रडतोय. जावई बापू, अहो लहानपणापासून फुलासारखं जपलंय हो मी सुमीला. आमच्या वाट्याला काटे का बाबा? काय पाप केलं आम्ही? तुमच्या फुलावर प्रेम केलं, ते तरसाप्रमाणे काटेच फेकून मारायला लागले. पण जावई बापू, गोष्टी एवढ्या पुढे गेल्या तरी तुम्ही माझ्याशी बोलला नाही. ते अहो पण मला शंका सुद्धा आली नाही सुमीला वेळ लागले म्हणून. तिथं घरामध्ये सगळी लोक म्हणत होती हिला वेळ लागले, इस्पितळात न्या, वेळ लागले, इस्पितळात न्या. मग सगळ्यांच्या नजरात चुकवून इथं आणलं, तर हिने इथं माझ्यावरच हल्ला केला, गळा दाबायला गेली माझा. पण सुमी सारखी वनिताबाई असं म्हणत होती. ही वनिताबाई म्हणजे म्हणजे आपल्या गावच्या शाळेतली मास्तरीन. नरसिंहदाचं आधी लग्न ठरलं होतं तिच्याशी, तीच ती बाई. तिला 8 दिवसापूर्वी पोचून आलो मी स्मशानात. नरकात गेली ती. मी स्वतःच्या हाताने जाळले तिला. तर ही म्हणते घरामध्ये दिसते ती. बस दिसते कशी? माझ्या मिठीत. आता काय बोलायचं? नाही जावई बापू, मी बोलतो तिच्याशी. नाही बोला, ओरडू नका तिला. कळलं काय हो? ओरडू नका तिला. कोणी ओरडलेलं मला आवडत नाही. ठीक आहे, मी नाही ओरडणार. निदान तिला समजावतो तरी मी. समजावून सांगा. अरे इंडिया, मी इकडे 6 मारले, तू तिकडे पिच खानायला घे. तयारी लाग. अगं मानवर कर. कुंकू कसं लावू? जानकी, छान दिसतेस, एकदम चिकणी. कोण आहे? वहिनी साहेब बोलावलं? हा, साहेबांची बॅग बाहेर ठेवायची होती. दौऱ्यावर चाललेत ना ते. मी दही घेऊन येते. साहेब, अजून काही घ्यायचंय का? ती बॅग हलकी वाटत असली तर मला घेऊन जा. हां, साहेब निघतायत आता. ओके ओके. हां ठीक आहे.
पांडू जी बॅग साहेबांचीच आहे ना? हो, वहिनी साहेबांनी ठेवायला सांगितली. हा जा गाडीत ठेवणे. जी. वाकणीच बरं झालं तुम्ही आलात ते. होय साहेब, म्हटलं तुम्ही निघालात तर इथल्या कामाच्या संदर्भात बोलून घेऊया म्हणून आलो. इथल्या कामांच्या संदर्भात मला बोलायची आवश्यकता नाही. तुम्ही आहात म्हणजे काळजी नको करू ना मी. हो निश्चिंत राहा, काही काळजी करू नका. आपण स्वतःची काळजी घ्या. वाकणीस तुम्ही माझे केअर टेकर नाही आहात. सारखं मला सांगू नका काळजी घ्या काळजी घ्या. मला घेता येते स्वतःची काळजी. बरं झालं तुम्ही सुद्धा यांच्या बरोबर जाताय, म्हणजे मला तेवढीच कमी काळजी. जानकी, वाकणीस माझ्या बरोबर येत नाहीयेत. ते इथेच थांबणार आहेत. का? मला बरं वाटतं ते तुमच्या बरोबर असले की. मी काय आता कुकुलं बाळ नाहीये. माझी कसली काळजी करताय? स्वतःची काळजी मी घेऊ शकतो. पण म्हणजे ते असले की नाही वाटत मला काळजी. अच्छा, तसं असेल तर यापुढच्या कुठल्याच दौऱ्यावरती मी वाकणीसांना बरोबर घेऊन जाणार नाही. का? नवरा घराबाहेर आहे आणि त्याची बायकोला काळजीच वाटत नाही, हे चित्र काही बरं नाही. आठवणही येत नाही बायकोला. असं कुठे? उलट मला तुमची सारखी आठवण येत असते. बाहेर गेला तरी येतेच, पण नुसते अंगणात जरी गेलात तरी येते. साहेब मी गाडीपाशी आहे. हो थांबावं वाकणीस. तसं आमचं नाही, मला 2-3 फोन करायचे आहेत. मी आहे. चुकलं. जानकी, काळजी घ्या असं मला सांगण्यापेक्षा तू स्वतःची काळजी घे. आणि साहेब साहेब ठेवली बॅग. मग अजून काही ठेवायचंय का? दही ठेवायचं आहे पण चला आता उशीर होतोय. अगं जानकी, माझं आयुष्य बर्बाद झालंय, पण मी तुझं आयुष्य बर्बाद नाही होऊ देणार. या राक्षसाला माझं काय करायचंय ते करू दे, पण तुझ्यावर त्याची सावलीही पडू देणार नाही मी. माझं काही झालं तरी तुझी जानकी काकू तुझ्या पाठीशी उभी राहील. सुमे, अगं कुठे निघालीस तू? मला नाही राहायचं इथे. मी नाही राहू शकत त्या माणसाबरोबर, आणि त्या दुष्टाची सावली माझ्या पोरीवर पडूही देणार नाही मी. सुमे, अगं काय चाललाय हा वेडेपणा? मी वेडी नाहीये. अगं कोणताही शहाणा माणूस असा आरडाओरडा करून हे सांगत नाही. बाबा मी हात सोडते, माझ्यावर विश्वास ठेवा. मला खरंच वेड नाही लागलेलं. मी वेडी नाहीये. हा माणूस आपल्याला फसवतोय, तुम्हाला कळत कसं नाहीये हे सांगू नये. हे बघ सुमे, अगं स्वतःच्या वेडेपणात तू या पोरीचा बळी का घेतेस? मला काही बोलायचं नाही, मला जाऊ द्या. आतमध्ये चल बाबा हात सोडा. आतमध्ये बाबा मला जाऊ द्या. आतमध्ये चल तू. ये लवकर इथं बस. इथं एक शब्दही बोलू नकोस अजिबात. बस इथं. नाही देणार ना बाबा, जाऊ द्या का मला. सोड बाबा सोड. जानकी,
आज मला तुझ्या आशीर्वादांची खूप गरज आहे. तुझ्या ओळखीचे जेवढे देव असतील ना त्या सगळ्यांना माझ्या वतीने साकडं घाल. कारण आजचा दिवस खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. परीक्षा आहे का आज? हो म्हणजे खरं तर परीक्षाच आहे. त्याचा अभ्यास मी काल रात्रभर आरशासमोर करत होते, प्राध्यापक वामन किल्लेदार यांच्या मार्गदर्शनाखाली. काय झालाय का अभ्यास का हव्यात अजून काही टिप्स? हो खरं म्हणजे टिप्स हव्याच अजून. ए बाय द वे मी कशी दिसते? काय बरी दिसतीयस, चांगली दिसत असशील. मला काय कळतंय, हिला विचार ना. हिला? अरे कुठले कपडे घालायचे आणि कुठले नाही ते मी हिला सांगते. बरं चला मी निघतो, माझी ट्रेन चुकेल ना. बाय. अरे मी पण निघतेच, तुला स्टेशनला सोडू? अरे वा, तसं केलंस तर काय माझी दगदग थोडी कमी होईल बिचारायची. 2 मिनिटात आम्ही पटकन. आता नाही लगेच. अरे, पटकन. अगं उशीर होत होता ना अमृता. वामन दादा, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. अहिल्याबद्दल नकोच. नाही, सुमिताईबद्दल. त्या दोघींच्या भांडणाबद्दल नाही, वेगळंच सांगायचं होतं. म्हणजे मला सांगायचं होतं की रेडी निघायचं. ओके चला. नाही पण मला थोडं बोलायचं होतं. बोलू ना नंतर. खूप महत्वाचं नसेल तर संध्याकाळी बोलू. हा मी आता निघतो, मला जरा उशीर झाला तर ही सोडतीये ना, बरं पडेल मलाही. पण काका मी तुला एकाच अटीवर माझ्या गाडीत घेईन. काय? जाताना मला टिप्स द्यायच्या. अगं देतो ग बाई. चल आता चल, बाय, भेटूया. चल जानकी, माझ्यासाठी साकडं घालायला विसरू नकोस हा. आजचा दिवस खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. येते. असं कोणतं पाप केलं मी की माझ्या वडिलांचाही माझ्यावर विश्वास नाही. आता माझी ही कर्म कहाणी कुणाला सांगू? शेवटी जानकी म्हणत होती तेच बरोबर निघालं. आता फक्त तीच मला वाचवू शकते. हॅलो. हॅलो जानकी. सुमिताई, अगं काय झालं, रडतीयस का? जानकी तू म्हणत होतीस तेच बरोबर आहे ग. तुझंच म्हणणं बरोबर होतं. हा नीच माणूस आहे ना, तो माझ्या जीवावर उठला. मी का नाही ऐकलं तुझं तेव्हा? जानकी हा माणूस आणि ती वनिता मिळून ना मला वेडे ठरवण्याचा प्रयत्न करतायत. दोघं मिळून म्हणजे? म्हणजे अगं ते सगळंच खोटं होतं. आपण सगळेच फसलो केलं. सुमिताई तू काय बोलतीये, मला काही कळत नाहीये ग. अगं कसं सांगू मी तुला? मला इथे आल्यानंतरच कळलं की. हॅलो सुमिताई, हॅलो. हॅलो हॅलो.
काय झालं का जानकी? अगं एवढी अस्वस्थ का दिसतेस? आणि फोन कोणाला करतेस? सुमिताईला. म्हणजे तिचाच आता फोन आला होता. ती रडत होती. तिकडे काहीतरी अडचण आहे. हो जानकी, अडचण तुझ्या मनात आहे. तिथे काहीही अडचण नाहीये. आणि तुला असं सारखं का वाटतंय की तिथे अडचण आहे म्हणून? कारण सुमिताईचा आता मला फोन आला होता. ती रडत होती आणि तिने वनिताबाईंचं नाव सुद्धा घेतलं. आता इथे सारखं असंच बोलत होती म्हणून परशू घेऊन गेला की नाही तिला गावाला? मला नाही माहिती ते तिला तिकडे का घेऊन गेलेत ते. पण मला सारखं वाटतंय की ती तिकडे सुखी नाहीये. मला एकदा रमावतीला तिला जाऊ द्यात ना. तिच्याशी एकदा बोलते, तिला भेटते. पण मला विचारून काय उपयोग आहे? नरसिंहाला विचार. त्यांनी परवानगी दिली तर जा खुशाल. ते आता विमानात असेल ना, फोन नाही लागायचा. मग सुमित्रालाच विचार. मी तिला फोन लावतीये पण लागत नाहीये. जर फोन लागला तर मी जाऊन येऊ का? नंतर पश्चात्तापाची वेळ नको यायला. हे बाई, आता उगीच तू काहीतरी बोलू नकोस. हा, तू आधी सुमित्राला फोन लाव. ती काय म्हणते ते बघ, मग बघू आपण काय करायचं ते. कोणाशी बोलत होतीस? बोले, कोणाशी बोलत होतीस? माझा जीव गेला ना तरी मी सांगणार नाही. नको सांगूस. मला माहिती आहे तुझी आणखी वहिनींशी बोलत होतीस. बोल बोल, काय सांगायचं ते सांग. काय फरक पडत नाही. जिथं तुझा बाप तुझ्यावर विश्वास ठेवायला तयार नाही तर जानकी वहिनी कसा विश्वास ठेवतील? तू कितीही प्रयत्न केलास ना तरी मी तुझं पितळ जगापुढे उघडं पाडीनच. आणि मी हे सिद्ध करून दाखवेन की ती वनिता अजूनही जिवंत आहे. वेडी आहेस तू, वेडी. कळलं काय? ती आरडाओरडा केला, तुझ्यावर विश्वास कोण ठेवणार? कुणी नाही ठेवला तरी चालेल. माझ्या जानकीने माझ्यावर विश्वास ठेवला ना तरी खूप आहे. आणि माझी पूर्ण खात्री आहे की जानकी माझ्यावर विश्वास ठेवेल. आणि एक ना एक दिवस तुझं हे रूप मी जगासमोर आणेन. असं करणार? ज्या क्षणी माझं रूप जगासमोर आणशील की नाही त्याच्या दुसऱ्या क्षणी तुझ्या पोरीचा जीव घ्यायला मोकळा मी. ठार मारून टाकेन तिला. या जगातनं भुरकन उडून जाईल ती आकाशाच्या देवाकडं. तेव्हा तुला कळेल. कळलं? त्या तोंड बंद ठेवायचं, त्या पोरीचा जीव गमवायचा ते तुझं तू ठरव.